बघितल्याच्या नंतर वाटतं की हा साधू आपल्याकडनं काहीतरी मागेल. बालहाट, श्रीहाट आणि जोगहाट सांगतोय. तुम्ही पड विसरी राहणार मनीषी. आता या ताईन त्याच ना व्हिडिओ कॉल चालू शे काय त्यांना फाशी लिन मरू का मी आते काय दांगडो घाला गो. मी का पेटान सांगे दोरबीला यायला पाहिजे होता. होय गे का ताई ठीक आहे ना. ते ठीक आहे तर मोबाईलच नाही इथला सत्यानाश होई जायचे. त्या विचार त्या मायासना बी दोष नाही. मोबाईलच इथला नालायक शेत ना. त्या मोबाईल म्हणजे बिन मायबापनं लेकरू आहे कवय बिरडी पडत होते. कवय बिरडी पडत ते. हो मोबाईलने इथला सत्यानाश करेल शे. मी एक ठिकाण कार्यक्रम लेगो मी बोलू नका त्या शूटिंगवाला तुमले बडीकडे फिरवतील त्या चिंगू द्या राहू द्या त्यासले उभा राहू द्या. तुम्ही काय दुसराच ना टाया बी बटू द्या तुम्ही राहू द्या त्यासले तरी राहू द्या उभा. जटे कार्यक्रम लेगो जटे पिशविटी तो भाऊ त्यांना दुःख सांगायला लाग्या म्हणे. रविकिरण बाबा म्हणतं काय बायको बोलते डोकं उठाडशे भाऊ म्हणे. म्हणतं तुनीच नाही रे घर परात दांगडो येत रे त्या. ते तेवढं बरं आहे अको सुरतण्या बाया चांगल्या शेती. हां घर परातशे म्हणतो तो दांगडो. नाही म्हणे महाराज म्हण बायको इथली डोकं उठाडशे ना म्हणे. घरमा थोडं बी काय होईना ना म्हणे. पाहुणा दखत नाही पै देखत नाही. कोणा बी समोर काही बी बोलस म्हणे मला इज्जत सोडी अरे कारे बी बोलस म्हणे. तिथलंच नाही तीन डोकं जर फिरणार ना रांता भांड उडी फेकस म्हणे. ओ म्हणत आटे जड कारभार दकास रे भाऊ. नेमका रातले जेवणले बसणोच समोर ताटून तो भाऊ बी बसेल मी जेवणले बसेल. पहिलाच घासली राहिनो तोपर्यंत तो भाऊ खाता उठणार जिनावर लागसा दाबावर पै घ्या. माले वाटणं म्हणता आहो भाऊन बाईने पहिलेच गोया सरेले तर आव राही जाईन मीच कुठाई जासो म्हणतो. मी बी त्यान मागे जिना वाटे पै राहीन तो दाबावर तो मी बी दाबावर. तो म्हणे का हो महाराज आता कथा म्हणतो भाऊ तू पै ना मी बी पै ना. अहो महाराज खाले रेंज ना प्रॉब्लेम आहे म्हणेन वर येणं पडस. हो बा वाय पहिलेच सांग देताना रे तुनी पहिलेच बाई नाव तो इथलं ब्या वाटीनं तुला राहू देईन मालेच कुठे टाकीर म्हणतं ती राही. या मोबाईलच न्यूजी सत्यानाश करणार आयचे. हो हा एक जण नाही आहे घर परत दांगडो गुज जायला. हो जिथला पैसा राहणार जिथली सुविधा वय राहणे ना तिथला आपण इन्सानीत विसरत जाई राहिनो. घरमा 4-4-5-5 लोके बटेल राहतस पण येरायर संगे बोलतात नाही फक्त मोबाईल मध्ये बोटे घालतस. येरायरना संवाद चोरले नाही या मोबाईलच नाही उजी नीचे त्या. काही गोष्टी चांगल्या होईनात मोबाईलला पण काही गोष्टीच उजी सत्यानाश होईल. पहिले गावना लोके बटेल येत आडे. पहिले घरे छोटा राहत गावमा आणि वट्टा असा मोक्या राय. काका बाबांना बठ्ठा पोरे असा लाईन प्रमाणे झोपेत. जर एखादं कोणी आजारी पडणं ते काकू जेवण करी होणे का काकू लगे डिकरायना ताप चेक करे काय रे भाऊ तो ना अंग ते गरम दिक राय ना रे. लगे काका उना का तो सांगे काय रे भाऊ बरं वाट राय ना का रे. चुलत भाऊ उना काय रे भाऊ बरं वाट राय ना झोप नाही लागणी कर तुले अजून. आजी उनी काही विचारे बाबा उना काही विचारे सुख दुःख वाटाय जाय. गरिबी होती पण इन्सानियत होती. आते बटवई गे आते पोऱ्याना बेडरूम वेगळा पोरणा वेगळा नवरा बायकोना वेगळा. म्हातारा मरी गया तिसरा दिनले माहीत पडणं दल्ला मरी गया. जिथला पैसा तिथले माणूस की रवाय राहील. बरोबर आहे का नाही. पहिले पैसा कमी होतात पण इन्सानियत गैरी होती. खरं आहे का नाही मायासो. मी जे सांग राहिनो ते पहिलं काहीच राहिलं नाही. पहिलं जर सांगस ना मी पहिलं सांगा माझं आपलं एक कीर्तन होई जास. पहिले इथली मर्यादा होती ना. पहिला लोके लग्ने जर लायत ना लग्ने जर करेत ना लग्ने करेत ते लग्नेस मा घरण्या बाया 1 महिना पहिले कामधंदा आवरा लटकी जाय. खरं आहे बहिणी सोन राग न काही उदी जात. घर लगीने मनीषनी 1 महिना पहिले साफसफाई बाया लटकी जायत. आणि नाचान टाइमले रोज बाया लायली आहेत लगीन मा. आते कामधंदा आवराल बाया रोजे राहतेच नाचाले घरने मोक्या राहतेस. तिथलंच नाही हो. पहिला लोके त्यासले अशिक्षित म्हणेत पण पहिला लोके घरमा खायत आणि बाहेर जायत.
हा ते आटलीच मग काय येतं गरमा इश नाही हो भाऊ गणच सत्यानाच विचारायचे मोबाईल सांग म्हणजे कुठं कथा जास म्हणा ऐका ते साधू महात्म्याला बघितलं आणि या माणसाला असं वाटलं की हा साधू काहीतरी माझ्याकडनं मागेल याच्याकडे रागात बघितलं तर हा काही मागणार नाही साधूकडे रागात बघत होता हा माणूस साधू महात्मा इतका हुशार असतो का बघितलं या माणसाकडे हा रागात बघतोय पण याच्याकडनं आपल्याला 100 रुपये घ्यायचे आयडियानं हा रागातच बघत होता साधू महात्मा दारात आला आणि म्हणतो भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा आत्माल सांगा अहो कितला बी डोळ्यात आनंद की याला जर दिलदार म्हणे याला नीज बनाल चालीन का भाऊ भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया हाती यान थोडं हाशी दिन डोळ्यात आना मग काही मजा नाही भू याने हास साधू समजे घे हास ना फस ना साधू महात्म्यानं सांगितलं भैया पूरा सूरत घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है मग आपल्या असं वाटत जावं आपले दिलदार मन राह ना चांगलं मन राह ना कब्बर च्या पाजाल काय कंटाळा करा ना या ना बाबावर बाबा उन्हा का बस ना कवाल मग बाबा सांगत भैया तू बहुत दिलदार दिखता है बेटा पर तुझे तेरे ही लोग फंसाते हैं हा ओ बाबा खरंय ओ भाई आमना तुझी नीचे तो बाबा आणि प्रत्येक माणूसले असं वाटत मी बोलता चांगला आहे बाजूवाला नीचेत बो असं कारण स्वतःच्या नजरेतली घाण स्वतःला कधी दिसतच नाही दादासाहेब स्वतःच्या नजरेतली घाण स्वतःला दिसतच नाही हा ती कोणीतरी देखाडच तर वय समजत घाणची बो असं त्याला सांगितलं भैया तू बहुत दिलदार दिखता है पर तुझे तेरे ही लोग फसाते हा ओ बाबा भाई आम नाजूजी ना आलायक शेतो आणि लोक बोलायला आहे गे करतात नाही बाकी ना तिथला 150 राहतच ना महाराज आमना भाव बन अख्खा नाक्का नीच येतं महाराज तुमना भाव बन अख्खा नाक्का नीच येतं मग तू बी ते नीचच होईनार भाऊ अख्खा जर नीच येतो तू एकला कस काय चांगला राहू शकस महाराज आमना अख्खं गाव नीचे तू मा नीच रे म्हणजे तुम्ही दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना तेव्हा लक्ष राहत नाही तुमचं की 3 बोट आपल्याकडे येत आहेत हे विसरतो आपण नाही का त्या साधू महात्म्यानं त्या माणसाला फसवणं सोपं आहे थोडं अवघड आहे पण बाय असले ते त्या साधू जर उन्हात ना 1-2 शब्द मासा अटकाय जात नाही या बहिणींना चोरी तर पिठी येईल पैसा त्या टिकल्या टुकल्या लायला ना तो उपाट देतात त्या 1000 रुपया इसले फक्त इथलं सांगा रास ताई तुझी तब्येत अशी होते हा ना बाबा मजाने जोई गो ना ताई तुझ्या पायाची माती उचलली तुझे डोक्याचे केस कापलेत आणि तुझ्या साडीचा पदर कापलेला आहे हा व माय मागलं गॅलरी मा टाकेल होतं ती मागलीनेच कापय होती ना बरं नको होती ना सत्यानाश होई जा होती ना नुसतं इथलं सांग म्हणजे मनमायचा 1000 रुपये दे देस आणि तुमनं का बरं सांग राहिलो मी अहो मना घर मना अनुभव शे मन स्वतःनेच भाऊ जाई मन सांगा मी काय करायला पाहिजे फेटा सोडीन फाशी लेवा नाही का म्हणा झालं ताई साधं बरेल घर मग दाती का बेकार काम आहे माल काल दिन बी राहा नाही बाटे जगायला पाहिजे मी आधी काल दिन बी सपना 5 सेंटरकडे कीर्तन शे म्हण पण काल दिन लगू जग नव्हते करसू भो कीर्तन काय सांगताय उपडी बी जासो कस काम आम्ही हाते जटे जागा भेटेन तटे बशी हाते मना घर म्हणा किस्सा आहे मी बाहेर ते फिरीशने गो मन भाऊ जाईर माल देखील रडायला लागली म्हणतो वहिनी काय वही गे म्हणे महाराज म्हणतो काय वहिनी
बोलता सत्यानाश वेगळ्या म्हणे. म्हणता काय वेगळी म्हणे आपला घरणीकडे असं साधू जाई राहता. म्हणतं मग काय नाही म्हणे आपला घरी घ्या. म्हणतो काय वय ना म्हणे तो साधू बोलतच खरं खरं सांगे घ्या. म्हणतं काय सांगे घ्या म्हणे भाऊ साधू सांग राहता तुमले करणी कर दिले त्यामुळे तुमची तब्येत अशी वी राहिली. आणि मन वैंजींकडे दक्षात ना आमना घर कमीत कमी 17 ते 18 फूटच्या मूळ जायले ती वहिनीन परसादे 3-4 खुर्च्या येरायर मग घालल्या पट्टी तो बटस. आणि ती वहिनी सांगे दखाना बा म्हणे मन तब्येत खरंच कशी होई गे. म्हणतं वहिनी दुनियाभर ना गारा आहे ना कितलाक चढावशे आपण. म्हणजे इथलं सोपर अशा बहिणीले पसाडणं. हो इथलं सोपर आज ताई तुला काय करणी कर दिले लगेच चोरी दपिना पैसा लगेच काढलेस मन माय. त्या माणसाला सांगितलं भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा पर तुझे तेरे ही लोग फंसाते. म्हणे आओ बाबा खरंय. भैया एक बात बताओ. हाँ बोलो ना गुरुजी. भैया पूरा सूरत घूम के आया पर किसी के घर का 1 रुपया नहीं लिया पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा तेरे पास से कुछ मांगने का मन कर रहा है. कुछ मांगने का मन कर रहा है. काहीच नाही हो जेमतेम बेडकू येते डेडेर होई दुसरं काहीच नाही हो. मला माहिती आई जात किती लबाड रास अशी फक्त बेडूक होई मायच्यान कधी काही नाही गेलो. पण असं चांगलं 3-4 जनावरीने 2 निघेल निघत उठण्यात त्या बहिणीला. मला ते असं वाटायला लागे सुरत मा येवाना का नाही भाऊ. नाही येवाना गण खरं आहे पण मी बोलालेच ते बोलणं ते पुरं व्हायला पाहिजे. वय घे का बहिणी सोन जनावर घे का. हरी विठ्ठल 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 पूरा सूरत घूम के आया भैया किसी के घर का 1 रुपया नहीं लिया तू दिलदार दिख रहा है तेरे पास से कुछ लेने का मन कर रहा है. बाबा मांगान काय पाहिजे. कछु नहीं बेटा हम साधु लोग परिक्रमा लगा रहे हैं नर्मदा परिक्रमा लगा रहा है तेरे पास से कुछ लेने का दिल कर रहा है तू कुछ देगा. बोले मांगान बाबा काय पाहिजे. कछु नहीं बेटा हम साधु लोगों को भोजन करवा दे. बाबा काय पाहिजे तुमले. कारण आता आमनावर नरेंद्र मोदी साहेबच ना इथला उपकार होई जायचेत. घर परत तांदूळ होई जायलेत महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात तांदूळ आता रेल्वेमा पार्सल होई राहणार. हा खरंय ना बहिणी सो. आई खरं बोला ना ते 71 लिहायला लागून लबाड बोलतो कशाला देतात लोक. हो 11 साधुओं को भोजन देना. बाबा क्या देना चाहिए आप ही बता दो. काय नाही भाऊ जास्त काय देऊ नको फक्त गावरान तूप ना 2 डबाले दे. ओ भाऊ ओ आप्पा गावरान तूप अजून मन बापने माल खावाड नाही रे काका. तू गावरान तूप ना डबं कता येईल रे ओ म्हणा बाप. त्या साधूला बी माहिती आहे गावरान तूप लिहावं नाही असं. कारण गावरान तूप देवाल्या लोक इथला काही इथला दानशूर थोडी. हा गुजरातमा शेत बुवा गुजरातमा शेत मान्य करणं पडीन. हां दादासाहेब गुजरातमा शेतच आटे शे म्हणीशीन दान बी करतच बा. काय तुमना 5 बोटे गेम आहे त्यासाठी गुजरातवाला. हा नुसता आता काने झोपणार तरी आता खिसा माही 1-1.5 लाख पड जातो तुम्हाला. आटे चंगा चंगे बड गावरान तुपना डबाव देवाव नाही त्या साधूल माहिती शे. पण सुरुवातच अशी करावी लागते. बोलू नका माय बाप अव देवाव नाही माहिती शे. भैया तेरी हिसाब से कुछ दे दे. याला अशी वाटणं भाऊ साधू जेवण माग राय ना जेवायला काय लागस. नरेंद्र मोदी साहेबच ना उपकार आहे. तांदूळ याला 50 किलो तांदूळ देवाय जातील. घर ना गहू शेतच गहू देवाय जातील. तूरनी डाळ घरनीशे वरणले डाळ देवाय जाईन. मांगान बाबा काय पाहिजे. कारण तांदूळच ना इथला नितात पीठ जायचे ना तुम्हाकडे फिटीत जायलोय बा. कारण तुम्ही महाराष्ट्र नाशेत ना अजून मुकला जो नाही आडे बंगला बांधेच नाही रेशन कार्ड महाराष्ट्रानं वापरी राहणार. हा 2 महिन्याना 1 कटेला येतं त्या रेल्वेमा. हा आणि इथलं सोपं आहे रेल्वेना भाडं बी देवान गरज नाही आते.
बटनात का निघ जातस तांदूळ येस ना इथला नेतात पीठ जायला ना ते पहिले बोल आता मला काहीतरी बोलू द्या हो. तुम्ही जे सांगशात ते जर बोल नव्हते मग मी इथला वर्ष तटे घसेल काय काम नाही मग आज मी बोलतो ना मना पद्धत यावं लाग जाई थोडं थोडं बोलता नेमकी लाईनच लागस हो तिथला मग पूल पड जात चालू रस्ता चालू करो का पूल जशी जाय राय ना काय त्या माहिती काय जगमारी माणूस आटे काय दाती घुसणी बो आज काय सणी लागणी बो आज ना कीर्तनले आणि मी काय जग मारली न रे बो विठ्ठल 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 पहिले तांदूळ येसनी इथली कमतरता होते ना घर जर पाहुणा होणार ना पाहुणा ते खिचडीना पाहुणशार राय बसेल म्हणे जुन्या माया असले माहिती होई खिचडीना पाहुणशार राय आणि खिचडीना पाहुणशार जर राय ना ते घरमानं कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत खिचडी कुठी नको जाऊ भाऊ बरोबर आहे ना ताई इथली कमतरता होती तांदूळ दकाल भेटत नाही गरीब असले कावाल भेटत नाही मनीषीन पाहुणा असले पाहुणशार राय तवय घरमाना कोणीतरी एकच सदस्य बसा रे बटान बटा बस जाशात पाहुणाची समोर खिचडी सरी जाय रे हो इतकं बारीक काम करते ना मोदी साहेबसनी तांदूळ येस ना इथला नेतात पिठी घ्या खिचडी खावाना इथला नेतात पिठी घ्या ते संध्याकाळले जर कुकरनी शिट्टी वाजणे रे वाजणे असा जीव करत पडा रे पंगरा रे गोदडलं या रे भो अरे आज बी खिचडी दडकाय रे ओ म्हणा बाप इथला नेतात पिठी घ्या खिचडी हान बहिणी तुम्हाला पाय पडत मी प्रत्येक कीर्तन मा सांगाच आई जी खिचडी नाही ना थोडा धामा बंद कर द्या तुम्ही आई बोलता दरेल आणि गुजरात मागू जास्त आहे संध्याकाळ वाणी का नवरा असा कॉटवर खुर्चीवर बटेल राह ना का माय हो वातावरण बी असं काय माय बडं कंबर ठणकी राह ना डोकसं बी डुकी राह ना का माय खिचडी टाक देऊ माय आयतून खिचडीन परसादे बडा चांगला पोरे लद होई घ्यात माय आई खिचडी थोडी बंद कर दे काकू चांगलं खावाडत जा हाय म्हण डोकं दुखी राहणं कंबर ठणकी राहणं मजाना जीव कराय ना दोनच भाकरी टाकत जावा नवरा बायको अर्धी खायलो दोन्ही पोरीले अर्धी खावाड देऊ भाकर पण भाकरी टाकत जावं बहिणी सोन या खिचडीन परसादे आमना दोंडायचा मग 23 वर्ष ना पोऱ्याना हात मुडग्या गया मा पाटा गुंडाई फिरवांता म्हणतो बावड्या हात कस काय मुडणार रे काय नाही म्हणे महाराज अशाच कस काय मुडी घ्या रे काय नाही म्हणे महाराज मागे ते बकरीन गोमाल देणार तुने अंडे ना गंदा बकरीन गोमाल देणार हात मोडली ना तुम्ही ओ बानवट सोरत ना काय तुन माय खिचडीच खावाडे कार तुले हा खिचडीनं मटेरियल तसं लद उभी जायचं हा तुम्ही ना भाकरी धडकावत जावा बहिणी सोन नाही तेवढं बरं बा सुरत नाही बायानी करतीस तसे मी तुम्हाला काहीच सांगाव नाही बहिणी सोन कारण यंदा अशी फसेल म्हणी गोट दर टाईमले मी 50% उपाड्यस पण आता काही फसेल नाहीत त्या कथा घेत दीपुदा हां सांगू नको किडास पाडसू ना मी आता साधु महात्म्याने सांगितलं भैया आपको कुछ तो देना पड़ेगा म्हणे मागा बाबा कछु नहीं बेटा तू ज्यादा कुछ नहीं दे सकता तो तेरे हिसाब से तुझे जो देना है वो कागज में लिपट केला मग कागद मा गुंडाशनी 51 रुपया लईन आहो साधूल माहिती आहो 101 आपला 51 किंवा 21 ना पुढे आहो जाणार नाही आहो साधूल बी माहित होतं पर साधू इतका हुशार असतो ना कागदामध्ये बांधलेले पैसे लगेच ओळखतो भैया अरे 11 साधुओं को भोजन खिलाना था बेटा इसमें तो एक साधु बिना भोजन पा सकेगा बेटा और कुछ तेरे हिसाब से कुछ और डाल केला कागज में माती आले हा कोटा का लावस पण साधू इतला हुशार रास ना त्यांना कमंडलू माहित तो रुद्राक्ष काढस आणि 11 रुपया काढस खूप आकरलेस आणि आपला आत्मा देस मग आपल्याला आज वाटस आपण 51 ठेवलेत साधूने आपले रुद्राक्ष बी दिदी ना आणि वर ते नाको 11 रुपये बी बरकत म्हणेन दिदीने मग आपले कमीत कमी 101 रुपये देणार ताई बरोबर आहे ना ज्या साधूले चहा पाजाने बी इच्छा होती नाही तो 101 रुपया उपाडलंय घ्या ना बाल हाट स्त्री हाट आणि जोग हाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो आणि माझा विषय होता बाईनं नवऱ्याकडे हट्ट धरला धनी बाजाराला रोज तुम्हीच जाता म्हणले उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही शे म्हणे तू बाजार करू शकस मी नाही करू शकस का ठरलं आता ठरल्याप्रमाणे
नवऱ्यानं सांगितलं उद्या सकाळी बाजाराला जा, बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर, डब्बा बांध आणि शेतात ये म्हणले. आता बाई सकाळी उठली, नवरा शेतात निघाला, बाईनं स्नान केलं, बाजाराला निघाली. बाई घरून घेतले 100 रुपये. आता 100 रुपये घेतल्याच्या नंतर बाई बाजाराला गेली. बाजारात उतरली तसं पहिलं दुकान बघितलं बाशिंगाचं. किशोरदादा साहेब, पहिली दुकान बघितली बाशिंगाची. आता बाशिंगाची दुकान बघितली, बाशिंगवाल्याला म्हणते दादा बाशिंग कसर दिलं? म्हणे बाई 50 रुपयाला एक आहे. बाई म्हणे माय म्हणा दाखल पण लगीन व्हायला बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू? म्हणे पहिले बाशिंगच लिहिले होते म्हणे. 50 रुपयानं बाशिंग लिहिली ना. 50 रुपयाचं बाशिंग घेतलं. आता बाशिंगवाल्याला विचारलं म्हणे भाऊ हा खुश आहे का तुना पान पडेल? म्हणे का बरं? भाऊ म्हणे मन दाखल पण लगीन व्हायले, मन नवरानं बी दाखल पण व्हायचे म्हणे, त्याच ना करता बी एक लिहिलेस म्हणे. आता नवऱ्यासाठी पण एक घेतलं. किती झाले मग? किती झाले? 100 पूर्ण झाले. आता बाई घरी आली आणि नवऱ्यानं सांगितलं होतं बाजार करून आली. बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर, डब्बा बांधानं शेतात ये म्हणले. आता बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर बायांचा स्वभाव असतो, नवी साडी जरी घेतली तरी बाई मला नेसून पाहू दे कशी दिसते. कानातले जरी घेतले तरी बाईला वाटतं माय मला कानमा टाकी देखू दे कसा दिसतास. आता बाईनं बाशिंग घेतलं. बाई माझं लहानपणाचं लग्न झालंय, बाशिंग बांधून कशी दिसत होती म्हणले अदुगर बाशिंगच बांधते म्हणले. बाईने बांधा ना बाशिंग. बाशिंग बांधलं आणि पीठ मळायला बसली. बाई पीठ मळायला बसली आणि पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढं हलते ना माय. बाई मागे पुढे आलंच ना. हो म्हणा बापरे सुरत मा एक बी बाई आ म्हणत नाही, माणसे आ म्हण राय ना. सुरत मा का उलट होई जायचे बो. पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढं हलती. हा जवळजवळ बरंच उलट होई जायचे बा. इथलं उलट होई जायचे. हा ते खरं तर लग्न झाल्याच्या नंतर पत्नी आपल्यासाठी नुसती पत्नी नसते. नुसती पत्नी नसते, ती आपल्यासाठी एक मंत्री असते की ती आपल्याला सल्ला देते. जेव्हा जीव वाढते ना, लेकराला जेव्हा जीव वाढते ना, नवऱ्याला जीव वाढते ना, दोघांना समान ताट बनवते, म्हणजे आपली माय पण होते. हो, आणि सल्ला देताना कार्य इतकं चांगलं करते. हां, कार्यसु मंत्री, हां भजेसु रंबा. हो, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये स्त्रीचा अधिकार आहेच. स्त्रीचं कार्य चांगलं आहे, पण काही गोष्टींना लिमिट असलं पाहिजे. जी बायको मायबाप सोडीस नाही राहिनी, ती नवराले तिना बाप बी बनणं आहे, माय बी बनणं आहे, भाऊ बी बनणं आहे, बहीण बी बनणं आहे. पण कवय खरंच ती संकट माशी तर बरोबर आहे ना. राग नका दर्जात बहिणीस्वर. बायकोनं जर कधी पाय दाबाना बी प्रसंग होणार तरी दाबाना, पण खरंच आजारी दवाखाना माय ते वांधा नाही. बाकी ना खुशाल दुपारने बरे आती तू डोकाल तेल लाई देऊ का? हो बानट सुरूत ना. हो त्या दल्ला दली गरमा पिराना बायकोन डोकाल तेल लाव. हो उलगेल वावर काय चगेल पण आला बोलू केसनी तून पाय गशी देऊ पाठ गश देऊ हत्तीने ना गंदा मारतून गंदा काय चंगण्याचा आला तर तुम्ही वाय बरस नाही तेल लाई देऊ. मायले कधी बोलणार नाही डोकाल तेल लाई देऊ असं. बाय पण डोकाल तेल लावत कार हो उल गेलो आवर. तेवढं बरं आहे सुरत मा एक बी पोऱ्याने करत तसं. खरंच हो तुमनं सुरतनं वातावरण एक नंबर आहे. बाई पीठ मळायला बसली आणि पीठ मळत असताना बाईनं बाशिंग बांधलेलं, त्या बाशिंगाच्या कडे जोरात हालत होत्या. बाशिंगाच्या कडे जोरात हालत होत्या आणि बाई मन म्हणे माय हो मी काय मजा दिकी राहणो, माय हो मी काय बारी दिकी राहणो. तुनं बारी दिकेल काय काम पडीन तो वावर मा बुक्यान तिच्या बातडा वय जाईना. कारण त्यानं सांगेल होतं स्वयंपाक करून बाजार करून आली, स्वयंपाक कर, डब्बा बांधाना शेतात ये म्हणले. 12 वाजे घ्या 1 वाजे घ्या तर लगून वाढ किराणा बायको येत कशी नाही. आणि तुम्हाला सांगतो प्रत्येक माणसाचं आणि प्रत्येक स्त्रीचं मनातलं सांगतो की माणूस कितीही प्रेमाचा असेल पण त्याचा दुश्मन विचार करत नाही असं स्वतःसाठी विचार करतो. बरोबर आहे की नाही? हो, माणूसचा दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करस. बाईले असं त्या माणूसला असं वाटणं बाईले पहिल्यांदा बाजारले दाढी न जाणो ऐका एखादा गाडीन चाक माई गेई भू आणि ॲक्सिडंट मा मरी गेई भू. कारण माणसाच्या मनामध्ये काय प्रश्न येईल काही सांगता येत नाही. आता त्याला असं वाटलं की लवकर घरी गेलं पाहिजे. घडलं काय नको घडायला. ते जर घडलं असेल तर अहो भाऊ गाय इरांता त्यांना चौकमा घर होतं, यांनी चौकमा दकिली ना गरमा. बापरे आपला गरमा नवा दांगडो चालू आहे म्हणे. ती बहीण चालू होतं माय व मी काय मजा दिक राहिली.
माई व मी काय मजा दिक राहणू हा वट्टावरून चप्पल काढली ना बाईन समोर घ्या गरमा उभा राह ना जोरमा बाईने ते आनंद नाही तीन तीन आनंद माई व मी काय मजा दिकी राहणू अहो जोरमा पाय उपटीन उभा राह ना तर वय बाईन देख ती म्हणे ए माय एवढा रागमा नका देखा मी काय एकलीन करता आणि तुम ना करता बी एक लई ठेलशे म्हणे आता विनोद वजा करायचा आहे नवऱ्यानं बायकोला कशासाठी पाठवलं होतं माया हो बाजार करायला कसला बाजार हो काकू संसाराला लागणाऱ्या वस्तू विनोद वजा करायचा नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं जर बायको चुकीचा बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगई करणार बरोबर आहे ना बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगई करणार हाय फक्त म्हातारा सांगू शकतात भाऊ आत्याना पोरीने सांगानच नाही पण तरी सुद्धा वेळ झालेली म्हणून जास्त वेळ घेत नाही जर का नवराच्या मनाच्या विरोधात बायको बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगई करत नाही मला तेच तुम्हाला सांगायचंय त्या नवऱ्यानं त्या परमात्म्यानं त्या बापानं तुम्हा आपल्याला जन्माला घातलंय आणि बाजाराला पाठवलंय मृत्यू लोकामध्ये बाजार करायचा योग्य तर त्या नवऱ्याला आवडेल आणि जर आपण इथून चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलो तर तो कान उघडणे केल्याशिवाय राहणार म्हणून आपण जन्माला आलोय ना तर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे तर आपला जन्म सफल झाला नाही तर जन्माला आला हेला आणि पाणी वाहू वाहू मेला जन्माला आल्याच्या नंतर काय करायचं भगवंताचं नामचिंतन मग प्रश्न असेल की भैया भगवंताचं नामचिंतन करायचं पर कोणत्या देवाचं करायचं आता काही लोक आता संप्रदाय वाटून घेतला काही लोकांनी हो कोणी म्हणता आनंद संप्रदाय आमचा कोणी म्हणतं वारकरी संप्रदाय आमचा यो म्हणतो नत्थूसिंग बाबा आमचा मोठे बाबा आमचे हो घोटीवाले बाबा आमचे मी तर हिंदू बनून एकच सांगेल ज्या महात्म्यानं माझ्या हिंदू परिवारातले 1000 परिवार जर का निर्वेशनी केले असतील तर तो माझ्यासाठी भगवंत आहे मग ते श्रीपाद बाबा असतील नत्थूसिंग बाबा असतील की मोठे बाबा असतील कारण संत आमच्यासाठी एकच आहे हे विचार आपले आहेत मग देव कोणाचे पंथ वेगळे असतील कोणाचे मानभाऊ पंथ कोणी ठाकूरसिंग बाबावाले कोणी निरंकारी बाबावाले कसलाही पंथ असू द्यात पण नामचिंतन भगवंताचं करतोय त्याच्यासाठी थोडं स्पष्ट करून बोलतो ऐका झालेली वेळ माझी पण मी संपवणारच आहे नदीतलं पाणी नाल्यातलं पाणी शेवटी गटारीतलं पाणी जाऊन कुठं पोहोचतो दादाश्री कुठं पोहोचतंय नदीतलं पाणी नाल्यातलं पाणी गटारीतलं पाणी जाऊन कुठं पोहोचतंय समुद्राला जाऊन पोहोचतंय जे पाणी गटारीतलं नदीतलं नाल्यातलं पाणी समुद्राला जाऊन पोहोचत असेल मग भक्ती तुमची कोणची असू द्या आणि कसली असू द्या भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचते आणि ती भक्ती आता तुम्हाला करायची हातानं टाळी मुखानं नामचिंतन विठोबा
सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा, शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. 1-2 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. बघा इथं आपण कीर्तनात बसल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे, ते पण अंतःकरणापासून. सगळ्यांनी अंतःकरणापासून देवाचं भक्ती करायची. हातानं टाळी मुखाने नामचिंतन. आटे देवनं भजन म्हणान सांग काटे म्हणतात नाही, नको त्या गाणं म्हणाला आहे काही करतात नाही. एक 75 वर्षीचं म्हातारं गाणं म्हण राहील तर रोज ना तोंडी दाखासारखा होई जातस. त्यातली माहिती आहे ते म्हणेन भाऊ. 75 वर्षीचं म्हातारं आटे कीर्तनमा म्हणान सांगू ते म्हणत नाही. आणि 75 वर्षीचं म्हातारं स्टँडवर गाणं म्हण राहील तर हे आस्ती निहायज्ञ रात दारू पिना समी नशा मकोताना बोलाव धोके बासती. 75 वर्षी वयमा जरी या किडा पाड राणी यान पहिले कितला पाडेल होती म्हणे. 75 वर्षाचं म्हातारं गाणं म्हणत होतं हे धोकेबाज धोकेबाज जवती रती 75 वर्षी वयमा जरी या किडा पाडा. मुकलाशनी वय जास्त सुधरत नाही बरं. कोणती वयमा काय करू. मुकला वावरे उलगेल राहतं, सापडायच नाही बिसारा सापडत नाही. विठ्ठल 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 गाणं कसलंही असू द्या, भाव आपले भगवंता प्रतीचे असले पाहिजे. मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो, आजही सांगायला आवडेल. ऐका हे तेरी प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई. हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तेरे प्यार में काना दीवानी हो गई, तेरे प्यार में काना दीवानी हो गई. वो दीवानी हो गई मैं मस्तानी हो गई, दीवानी हो गई मस्तानी हो गई, दीवानी हो गई मस्तानी हो गई, ओ दीवानी हो गई मस्तानी हो गई. तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तेरे प्यार में मैं प्रभु दीवानी हो गई, तेरे प्यार में काना दीवानी हो गई, तेरे प्यार में काना मस्तानी हो गई. तरुण भाऊ तुमले बी सांगा शेवटला 1 मिनिट यासले देवनं भजन म्हणान सांग काट या विठ्ठल रुक्माई म्हणतात नाही. यासले एखादी पूर्ण जरी व्हॉट्सअपले ब्लॉक कर मग या पडेल बी तडा नाडे बट्टस आणि पडेल बी तडा नाडे म्हणतस. हे पाखरा आजाद केलंय तुला भाऊ रे. तू नाही आजाद कर रे, तू न पाखरू ऑलरेडी आजादच होत रे. उलटून पाखरून पहिले ठरेल होतं रे. मन लगीनी बुंदी या बानट सुरत नाल वाढायला लावसो असं. तुले फक्त मोबाईल न रिचार्ज मारण करतात दरी टेल होता रे भाऊ. उलट तू ना पाखरू लगीन करीन 3 वरीस मायस ना आवासा चौकमा बटेल रास. तिने 1 वरीस न पोरग कड्यावर रास. याल तर की नाही 3 पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ. ए पाखरा ओ बानट सुरत ना. अरे आपल्याला न बघता प्रेम करणारी आपली मायचं प्रेम कळलं नाही, तुम्हाला दुसऱ्याचं प्रेम कधी कळायचं राव. ऐका ठेव द्या वैराना धंदा होऊ द्या. वा वा तुमले पटी घे म्हणजे विषय संपी घ्या. वय घे म्हणी खरी कमाई. ऐका पाखरासाठी म्हणून काही फायदा नाही दादा. चाल जर ती आवडली तर भाव आपले ओतायचे कसे. नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा,
नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते हवाले ये किया, देखते ही देखते हवाले तेरे ये किया। कान्या दिल तेरे नाम कर दिया, कान्या दिल तेरे नाम कर दिया। ओ कान्या दिल तेरे नाम कर दिया, कान्या दिल तेरे नाम कर दिया। मला नुसता गाणं सांगा तरी सुद्धा मी प्रत्येक गाणं भजन बनाय टाकसू, कारण आपला भाव चांगला ठेवू, बरोबर आहे की नाही? शाम जाने जिगर तेरी पहली नजरी, जब नजर से मिलाई मजा आ गया, दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ, वो अदा ये दिखाई मजा आ गया। शाम जाने जिगर तेरी पहली नजरी, जब नजर से मिलाई मजा आ गया। विठल विठल विठाला विठाला प्रत्येक गोष्टीची काहीतरी लिमिट असते। कीर्तनाचा टायमिंग होता 9 ते 11, आता वाजलेत 12, मध्ये कार्यक्रम वाढले त्याच्यामुळे 1 तास आपलं लेट झालेलं आहे। खरं तर मला अजून आनंद वाटतोय की आपल्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने पुनश्च उद्या सपना पान सेंटर या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानेच कीर्तन होणार आहे। शक्य झालं तर तुम्ही सर्वांनी तिथे कीर्तनाला या। आजची कसर उद्या काढूयात, माझा शब्द आहे ईशात ना।